नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. शासनाकडून गाळप परवाना न घेता ऊसाचे गाळप केल्याप्रकरणी धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याला 28 कोटी 35 लाख रुपये दंड करण्यात यावा असा प्रस्ताव सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने राज्याच्या साखर आयुक्ताकडे पाठवल्याचे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. वृत्तात म्हटले आहे की गोकुळ शुगरने मागील सन 2024-25 या गळीत हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना मागणी अर्ज केला होता. मात्र साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची FRP रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही गोकुळ शुगरने मागील गळीत ऊसाचे गाळप केले होते. विनापरवाना गाळप केल्याप्रकरणी गोकुळ शुगरला मागील वर्षी 15 कोटी 58 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यंदाच्या गळीत हंगामात देखील गोकुळ शुगरने हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित होते, मात्र तसे केले नाही. त्यामुळे सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने यंदाच्या गळीत हंगामातील विनापरवाना गाळप केलेल्या ऊसावर दंड आकारण्यात येणार आहे. प्रतिटन 500 रुपये प्रमाणे 2,55,000 मेट्रिक टन ऊसासाठी 12 कोटी 77 लाख 50 हजार रुपये दंड आकारण्यात यावा असा प्रस्ताव साखर आयुक्तालयाकडे पाठवल्याचे समोर येत आहे. संपादक गुरुदादा गायकवाड, महाराष्ट्र सुखदेव न्यूज. आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.